पंचनामा या ठिकाणी प्रकाशित करत आहोत. सत्य लोकांच्या समोर मांडतोय की खड्ड्यांचे रस्ते 2 महिन्यात 2 कोटींचा खड्डा, 100 कोटीतला एकही रस्ता पूर्ण नाही, गाड्यांचा खुळखुळा, मनके होतात ढिल्ले. मला धनंजय माडकांना जरा मागच्या भूतकाळात घेऊन जायचं आहे की मागच्या वेळी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून आपण एकत्रित होतो. त्यामुळे तुम्ही कुठल्या विषयावर बोलताय याचं पहिलं ज्ञान आत्मसात करा आणि मग टीका करा. त्यांना काय बोलायचं कळत नसेल कदाचित. अभि तो बच्चा आहे. राज्यसभेवरच्या व्यक्तिमत्वानं काय बोलायचं हे थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे. धनंजय महाडिक निर्णय घेऊन कोल्हापुरातली जनता ऐकत असती तर 2,70,000 कार्यक्रम झाला नसता. म्हणजे तुम्ही इकडे एकमेकाचे वाभाडे काढणार लोकांच्या समोर मतं मिळवण्यासाठी आणि मंगळवारच्या कॅबिनेटला तुम्ही एकत्र असणार. आज मला वाटतं या पुढच्या कॅबिनेटला जर आचारसंहिता जिल्हा परिषदेची लागली नाही तरी हे दोघं उजवीकडे आणि डावीकडे बसलेले आम्हाला बघायला मिळणार. हे थोतांड आहे, खोटं आहे सगळं हे. नमस्कार. कोल्हापूर महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये कोल्हापूरमध्ये महायुतीच्या माध्यमातून प्रशासकांचा जो काही कारभार आहे, डायरेक्ट कंट्रोल निवडणुका न झाल्यामुळं महायुती सरकारचा आहे. विद्यमान मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, यांचा डायरेक्ट अधिकार त्याच्यावर आहे. आणि म्हणून आम्ही हा पंचनामा या ठिकाणी प्रकाशित करत आहोत की या महापालिकेचा कारभाराचा हा पंचनामा आहे. रस्त्याच्या संदर्भातला असेल, ड्रेनेजच्या संदर्भातला असेल, कोल्हापुरातल्या असुविधा असतील, या सगळ्याला जबाबदार कोण आहे तर महायुतीचं सरकार आहे. कारण की ज्यावेळी पालकमंत्री म्हणतात की आता डायरेक्ट आमचा कंट्रोल आहे महापालिकेवर, ज्यावेळी सत्तेतले आमदार म्हणतात की आमचा डायरेक्ट कंट्रोल आहे, मग आता जबाबदारी सुद्धा त्यांनी घ्यावी की हा आम्ही लोकांच्या पुढे मांडतोय की आज जी कोल्हापूरची वाताहत आहे, कोल्हापूरची अवस्था आहे, त्याला जबाबदार कोण असेल तर हे विद्यमान महायुतीचं सरकार या ठिकाणी जबाबदार आहे. आणि त्याचं उत्तर त्यांनी देणं या ठिकाणी अपेक्षित आहे. कारण की मी म्हटलं तसं 100 कोटीचे रस्ते आले, ते काय झाले ह्या बातम्या तुमच्याच आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. सगळ्या ज्या बातम्या इथं आलेल्या आहेत त्या तुम्ही माध्यमांनी दिलेल्या आहेत की माध्यमांनी प्रत्येक विषयावर ज्या बातम्या दिलेल्या आहेत त्याच आम्ही लोकांच्या समोर मांडतोय. सत्य लोकांच्या समोर मांडतोय की खड्ड्यांचे रस्ते 2 महिन्यात 2 कोटींचा खड्डा, 100 कोटीतला एकही रस्ता पूर्ण नाही, गाड्यांचा खुळखुळा, मनके होतात ढिल्ले. उपमुख्यमंत्री आले की रात्रीत रस्ते केले जातात. मग अधिकार हा कुणाचा आहे? म्हणजे महायुतीचाच आहे. मग उपमुख्यमंत्री येतात त्या दिवशी रात्रीत रस्ते होतात, याचा अर्थ काय? सत्ता महायुतीची या ठिकाणी. प्रदूषणाचा विषय असेल, थेट पाईपलाईन आली पण नियोजन ढासळले. म्हणजे आज वर्तमानपत्राच्या बातम्या आम्ही देतोय की माध्यमाने देखील कबूल केलेलं आहे की थेट पाईपलाईनचं पाणी आलेलं आहे, परंतु नियोजन ढासळलेलं आहे. आणि म्हणून हे सगळे मुद्दे, भ्रष्टाचार, महापालिकेत टक्केवारीतून बिल मंजुरीची स्मार्ट स्कीम, ही बातमी आपली स्मार्ट स्कीम, ह्या आम्ही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्या. सांडपाण्याची समस्या उग्र, नागरिक त्रस्त, ड्रेनेजचा भ्रष्टाचार असेल, निधी 38 कोटी तरी प्रदूषणात भर, पंचगंगेत सांडपाणी, आकाशात धूर, ह्या सगळ्या झूम प्रकल्पाचा विषय असेल, पार्किंगचा विषय असेल, वाहतूक कोंडीचा विषय असेल, ड्रग्स, मारामारी, खून, कायदा व सुव्यवस्था या कोल्हापूर शहरातली बिघडलेली आहे, याला जबाबदार महायुती आहे. केशवराव भोसले नाट्यगृह हे ज्या प्लॅन प्रमाणे तयार केलं ते सुद्धा हे बांधू शकले नाही. म्हणजे मी विजिट त्या ठिकाणी केली नाही. परत ते म्हणले असते विरोधक आमच्या कामावर टीका करतात, परंतु तिथला जो काही रिपोर्ट आला, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि तिथली कमिटी ज्यावेळी गेली त्यावेळी जे ठरलं होतं त्याच्यापेक्षा वेगळं
तिथं झालेलं आपल्याला अनुभवाला त्या ठिकाणी आलेला आहे. मैदान आणि बगीचाची परिस्थिती आणि अंबाबाई मंदिरच्या परिसरामध्ये आज लाखो पर्यटक येतात, तिथली दुरावस्था, हा सगळा महायुतीचा कारभाराचा पंचनामा आज आम्ही जनतेसमोर या ठिकाणी मांडत आहोत. बोला तुमचं काय की जरी हा संपूर्ण कारभार प्रशासक बघत आहेत, त्यामुळे सत्ता आहे ती याच्या आधी आपल्याकडेच होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे. 15 वर्ष ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी नेमकं काय केलं? 15 वर्ष सत्ता असताना नेमकं यांनी काय केलं, अशा पद्धतीचा प्रश्न देखील सत्ता नाही, मला वाटतं त्यांना आठवण करून देणं गरजेचं आहे की मागच्या 5 वर्षातल्या सत्तेत हसन मुश्रीफ साहेब आणि राजेश क्षीरसागर आमच्याबरोबर होते. परिवहन सभापती कोणाकडे होतं? शिवसेनेकडे होतं. महापौर पद राष्ट्रवादीकडे 2 वर्ष होतं. उपमहापौर पद त्यांच्याकडे होतं. त्यामुळं बोर्ड दाखवताना त्यांनाही मला वाटते त्यांना टार्गेट करता येत नाही म्हणून मला टार्गेट करत असत. आणि त्याच्या आधी मला धनंजय माडकांना जरा मागच्या भूतकाळात घेऊन जायचं आहे की मागच्या वेळी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून आपण एकत्रित होतो. त्यामुळे तुम्ही कुठल्या विषयावर बोलताय याचं पहिलं ज्ञान आत्मसात करा आणि मग टीका करा. कारण की 5 मध्ये देखील सत्तेत असताना तुम्ही होता. 10 मधल्या सत्तेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुश्रीफ साहेब होते. 15 ते पुढच्या 15 ते 20 मध्ये मुश्रीफ साहेब, राजेश क्षीरसागर हे काँग्रेसच्या सत्तेत होते. आणि म्हणून मला वाटतं भूतकाळात घेऊन जाण्यापेक्षा वर्तमान काळात तुम्ही काय केलं हे लोकांना सांगा. तुमची महायुतीची सत्ता आत्ता आहे, तुम्ही नेमकं काय केलं कोल्हापूरसाठी हा प्रश्न आहे. नाही, आज सुद्धा रंकाळा परिसरामध्ये मी भेट दिली. सगळीकडे जवळजवळ 2-3 हजार लोकांना मी सकाळी 7 वाजल्यापासून भेटत होतो. मेन मुद्दा कोल्हापूरच्या रस्त्यांचा आहे, प्रदूषणाचा आहे, रस्ते बरोबर नाही आहेत. हा मेन मुद्दा. प्रामुख्यानं आमच्याकडे ज्या 12,000 सूचना आल्या जाहीरनाम्याला, त्यामध्ये सुद्धा रस्ते हाच प्रमुख विषय या ठिकाणी. नाही, 100% लोकांना विश्वास आहे की आमच्याकडं सत्ता आल्यानंतर यात बदल घडेल. कारण की आम्ही लोकांच्यापर्यंत गेलेलो आहे. म्हणजे तुम्ही कोल्हापूरची जनता बघते की गेल्या 15 दिवसापूर्वी निवडणूक जाहीर झाल्यापासून आम्ही जवळजवळ 10 पावलं पुढे आहोत. उमेदवारी डिक्लेअर करण्यामध्ये आम्ही आघाडी घेतली. प्रचारामध्ये आमची सुरुवात झालेली आहे. आमच्या उमेदवारांचे एक राऊंड घर टू घर एक राऊंड त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे आमचा मोटिव्ह हा चांगला आहे, हेतू चांगला आहे आणि म्हणून लोकांच्यापर्यंत पोहोचायचं काम करतोय. अजून त्यांच्या माघारी एका वॉर्डामध्ये 2-2 बेबी फॉर्म त्यांचे आहेत. अजून तो वाद त्यांचा मिटलेला नाही. महायुती एकत्रितपणे यादी जाहीर करू शकली नाही, सीट वाटप जाहीर करू शकलं नाही. म्हणजे सावळा गोंधळ आज त्यांच्यामध्ये, आमच्यामध्ये तसा कुठलाही गोंधळ नाही. आम्ही एकमुखानं पुढे जातोय. स्थिर शासन देणार याची खात्री जनतेला आहे. तुम्ही कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसे कॅम्पेन त्या ठिकाणी राबवलं, मात्र त्याला टीका देणारे होर्डिंग देखील त्या ठिकाणी कोल्हापुरात पाहायला मिळाली. त्या सगळ्या टीकेला कसं बघतायत? त्याच पद्धतीचे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत आणि टीका देखील त्यातून झाली. मला वाटतं विरोधकांचं काम विरोधक म्हणून ते त्या ठिकाणी करतायत. सत्तेत ते आहेत. आम्ही विरोधकाची भूमिका या ठिकाणी निभावतोय. आमचं कॅम्पेन हे पॉझिटिव्ह कॅम्पेन आहे. कोल्हापूर शहराच्या विकासाचं कॅम्पेन आहे. कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटचं कॅम्पेन आहे. जेनझी या जनरेशनला रिप्रेझेंट करणारं आमचं कॅम्पेन आहे. त्यांनी काय करणार ते सांगत नाहीत, ते आमच्यावर टीका करतायत आणि त्यामुळे त्यांना करू द्या. आम्ही लोकांचा विश्वास या कॅम्पेनच्या माध्यमातून मिळवणार आहोत. कॅम्पेन मधनं काय काय अपेक्षित उत्तरं तुम्हाला आलेली आहेत का आणि जाहीरनामा कधी प्रसिद्ध आता? आमचा जाहीरनामा 7 तारखेला येईल, त्यावेळी मी खुलासानं या विषयावर बोलेन. साहेब, महायुतीकडून जो काही प्रचार केला जातोय त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा मानला जातो की केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे, मग हे निधी कुठून आणणार आहेत? जर यांच्याकडे सत्ता गेली तर हे निधी कसा आणणार आहेत असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. नाही, मला वाटतं याचं विस्तारानं उत्तर मी जाहीरनाम्याच्या दिवशी देतो. तुम्ही प्रश्न विचारा, कारण की
त्याचं उत्तर देखील मी योग्य पद्धतीनं त्या दिवशी 7 तारखेला देतो. विशेष करून इचलकरंजीतून काल टीका झालेली त्याच पद्धतीची की सतेज पाटलांनी ते इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरती या ठिकाणी बोलले. नाही, राहुल आवाडे अजून लहान आहेत, थांबा. त्यांना काय बोलायचं कळत नसेल कदाचित. अभि तो बच्चा आहे, त्यामुळं फार त्यांच्यावर बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. तुम्ही वर्षभर तुमची सत्ता आहे, महायुती आहे, तुम्ही म्हणताना महायुती आहे, मग काय इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवला नाही? तुम्हाला महापालिकेची निवडणूक होती, माहीत होतं, आणि त्या निवडणुकीच्या आधी हा तुम्ही करायचं होतं ना, क्रेडिट घ्यायचं होतं. मी जसं धाडसानं सांगितलं होतं आमदारकी लढवणार नाही, थेट पाईपलाईन मंजूर झाली नाही, तुम्ही वर्षभरात ते करून दाखवायचं होतं. आणि म्हणून आम्ही आज तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत असताना तुम्ही करू शकला नाहीत, तर आम्ही करून दाखवू हा विश्वास आहे आणि त्याचा प्लॅन आमच्याकडे आहे. त्याचं उत्तर आम्ही इचलकरंजीत नक्कीच देऊ. आज फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत, रोड शो देखील इचलकरंजीत ते घेणार आहेत. शिवाय महायुतीचा आज प्रचाराचा शुभारंभ होतोय, कसं बघता एकंदरीत? नाही, मला वाटतं ते काय देणार दिलं त्यांनी 3 वर्षात कोल्हापूरला, त्याचं उत्तर दिलं पाहिजे. काय देणार आहे त्यांच्या हातात नाही आहे. काय दिलं 3 वर्षात? महालक्ष्मी मंदिरला किती पैसे दिले? घोषणा फक्त झाल्या, पैसे कुठले त्या ठिकाणी मिळाले नाहीत. रस्ते चांगले झाले का? 100 कोटीचा निधीचं काय झालं? त्याच्यावर तक्रारी आल्या, त्याच्यात भ्रष्टाचार झाला अशा तक्रारी झालेल्या आहेत. रस्त्यावर PIL दाखल झाली, त्यानंतर महापालिकेनं कारवाई केली. हा कारभाराचं उत्तर प्रदेशाध्यक्षाने आणि मुख्यमंत्र्यांनी द्यावं अशी आमची अपेक्षा असणार. सतेज पाटील यांनी 2 वेळा कोल्हापूरकरांना नवीन टॅगलाईन वेगवेगळे आणून फसवलेला आहे. आता कोल्हापूरकर फसणार नाहीत, विधान परिषदेला उभा राहण्याची देखील आता परिस्थिती नाही, अशा पद्धतीची टीका धनंजय महाडिक यांनी केलेली आहे. नाही, मला वाटतं ते काय बोलतात त्यांना लक्षात येत नसेल कदाचित. मला वाटते अशी अवस्था आहे त्यांची. राज्यसभेवरच्या व्यक्तिमत्वानं काय बोलायचं हे थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे. कोल्हापुरातली जनता ही 3 आणि 4 सीटा काँग्रेसला देणार. कोल्हापुरातले लाखो मतदार हा निर्णय घेतील. धनंजय महाडिक निर्णय घेणार नाहीत. धनंजय महाडिक निर्णय घेऊन कोल्हापुरातली जनता ऐकत असती तर 2,70,000 कार्यक्रम झाला नसता. त्यामुळे कोल्हापुरात शहरातली जनता निर्णय घेईल ना की कुणाला बहुमत द्यायचं, काँग्रेसला किती जागा द्यायच्या. एक माणसाच्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या आलेल्या आणि इथं प्रस्थापित झालेल्या माणसावर हुकमावर हा कोल्हापूर शहर चालणार नाही. नाही, मग त्याचंच उत्तर मी दिलं. आता त्याचंच उत्तर मी दिलं. काही दिवसापूर्वी राज्य पातळीवर जर आपण बघितलं तर उमेदवारी अर्ज भरण्यापासून एबी फॉर्म वाटपापासून ते माघारीपर्यंत कशा पद्धतीचा गोंधळ झाला आपण बघितला. आमदारांची गाडी अडवून त्यांना शिव्या देण्यापर्यंत, आत्मदहनाच्या इशारापर्यंत, रडारडीपर्यंत हे सगळे प्रकार गेले. याआधी असं वातावरण कधी बघितलं गेलं नव्हतं राज्यानं. कसं बघता एकूणच ही जी काही परिस्थिती चाललेली आहे? नाही, हा इनकमिंगचा फटका हा भाजपला त्या ठिकाणी आहे. इनकमिंग मोठ्या प्रमाणात त्यांनी केलं, खोटी आश्वासनं लोकांना दिली, फसवाफसवी केली आणि त्यामुळं आता त्याचा उद्रेक लोकांच्या पुढं होताना त्या ठिकाणी दिसतो. मूळ भाजपवाला आता कुठं दिसतच नाही अशी अवस्था मूळ भाजपची त्या ठिकाणी. ज्यांनी भाजप म्हणून आमच्या काँग्रेसच्या विरोधात 20-20 वर्ष राबले, 25-25 वर्ष राबले, त्यांना सुद्धा तिकीटं दिलेली नाहीत. ताकदीनं ज्यांनी भाजपचा विचार पोचवला त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. आणि म्हणून मला वाटते हा उद्रेक मूळ भाजप विरुद्ध नवीन आलेल्या भाजपचा आहे. काही दिवसापूर्वी साहेब काही दिवसापूर्वी अमल माडिक स्वतः रात्री अपरात्री म्हणजे रस्त्याचे स्वतः स्वखर्चानं निधीतून रस्त्याचे कामं चालू करत होते. त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय वाटते? नाही, ते आता रस्त्याबद्दल बोलायची आवश्यकता नाही. ते निवडणुकीच्या मतदानापर्यंत टिकले तरी आमची हरकत नाही. आमच्या शुभेच्छा आहेत, मतदानापर्यंत तरी टिकावेत म्हणून. साहेब, कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्यभरामध्ये काही बिनविरोध निवडी झाल्या. या बिनविरोध निवडी बहुतांशी या महायुतीच्याच आहेत आणि या बिनविरोध निवडींवरून आता संशय कल्लोळ वाढल्याचं दिसतंय. जे काही उमेदवार विरोधामध्ये उभे राहणार होते त्यांच्यावर कुठंतरी दबाव टाकून हे उमेदवारी मागे घ्यायला लावले आणि या सगळ्या इलेक्शन बिनविरोध केले गेले अशा पद्धतीचा आरोप आता होतोय. नाही, पैशाचा वारेमाप वापर, प्रशासनाचा दबाव, आरोनी अनेक ठिकाणी चुकीचे घेतलेले निर्णय आणि गैरफायद्यातून या महायुतीचेच कसे बिनविरोध होतात, महायुतीचेच उमेदवार कसे बिनविरोध होतात, बाकी कुठल्या पक्षाचे का होत नाही. याचा अर्थ दबावाचं राजकारण, पैशाचं राजकारण, यातून या सगळ्या गोष्टी होतात. आजच निवडणूक आयोगानं बिनविरोध ज्या झालेल्या आहेत त्याची चौकशी करावी अशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मला वाटते निवडणूक आयोगानं चौकशीचा फार्स न करता खरी चौकशी करावी अशी आमची अपेक्षा आहे. साहेब, पक्षावर कारवाईची मागणी बच्चूकडून केली. काँग्रेसकडून कशा पद्धतीनं काही आक्रमक भूमिका
नाही 100% आम्ही पक्ष म्हणून देखील आम्ही त्याची चौकशी करावी आणि ज्या पक्षाचे उमेदवार निवडून आले नेमकं त्यांचेच कसे निवडून आले, त्यांचेच बिनविरोध कसे झाले, याचा अर्थ काय की दबावाचं राजकारण आणि पैशाचा वापर. काल महायुतीकडून माघारीचा दिवस साहेब, होता. काल माघारीचा दिवस होता. महायुतीकडून- भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आमिष दाखवली गेली आणि यात कसबा बावड्यात कमळ चिन्ह गायब झालं. त्याचं उत्तर दिलं की त्यांच्याकडनं मूळ भाजपवाला आता बाजूला गेलाय. महायुतीकडे जास्त प्रमाणात इन्कमिंग झाल्यामुळे सगळ्यांना तिकीट देता आली नाहीत, म्हणून बी टीम म्हणून त्यांनी जनसुराजला बाहेर काढलं का? कारण कुठून बंडाळी होऊ नये, त्रासदायक होऊ नये म्हणून जनसुराजची काम करते. भाजपची बी टीम राष्ट्रवादी पण आहे, भाजपची बी टीम जनसुराज्य पण आहे हे ते म्हणतात. मग त्यांनी आता भाजपवर टीका करावी. आता त्यांनी जर स्वतंत्र 30 उमेदवार उभे केले असतील तर त्यांचं टार्गेट कोण, भाषणावरनं त्यांच्या कळेल की त्यांचं टार्गेट महायुती आहे का आम्ही आहोत. आमच्यावर टार्गेट केलं त्यांनी सगळ्या गोष्टीत तर मग ते ओळखायचं की भाजपची बी टीम आहे. आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, राष्ट्रवादीला कुठल्या जागा दिल्या हे तुम्ही तपासून जर बघितलं तर नेमक्या कुठल्या प्रभागातल्या जागा राष्ट्रवादीला देण्यात आल्या. तिथल्याही मतदारांना माहिती आहे की राष्ट्रवादी सुद्धा भाजपचीच आघाडी आहे. हे लोक आता मतदानातून दाखवून देतील. राज्यभरात नाही हे अजित पवार राष्ट्रवादी, ते नव अजित पवार राष्ट्रवादीला ज्या जागा दिल्यात त्याच्यावर बोलतोय मी. साहेब, पूर्ण महाराष्ट्रात कुठेही महायुती झालेली नाही, फक्त कोल्हापुरातच महायुतीचे तिन्ही घटक पक्ष एकत्र लढतायत. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मला वाटतं कोल्हापूरकरांचा मॅन्डेट कदाचित त्यांना माहीत असेल, धास्ती घेतली असेल कोल्हापूरकरांची आणि ही निवडणूक कोल्हापूर विरुद्ध महायुती असणार आहे. खड्डेयुक्त कोल्हापूर जे महायुतीनं केलेलं आहे, धुळायुक्त कोल्हापूर जे केलेलं आहे, भ्रष्टाचार टक्केवारीनं माखलेलं जे कोल्हापूर आहे, किंबहुना प्रदूषणयुक्त जे कोल्हापूर केलेलं आहे, अंबाबाईचा विकास न करणाऱ्या महायुतीबरोबर कोल्हापूरकरांची लढाई असणार आहे. महायुतीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यासारखं दिसते, त्याचा फायदा काय आपल्याला होईल काय? नाही, निश्चितपणे होईल. काल बंडखोरी सगळ्याच पक्षात झाली, काँग्रेसमध्ये सुद्धा बंडखोरी झाली. त्या बंडखोरांना नोटीस द्यायचं काम आज काँग्रेस करणार आहे. एकूणच काय ऍक्शन घेतली जाणार आहे बंडखोरी? नाही, शेवटी या निवडणूक प्रक्रियेमध्ये माघारीपर्यंत सगळे पक्ष प्रयत्न करत असतात माघार घ्यावं. आमच्या विचाराचे जे फॉर्म भरले होते त्या 71 लोकांनी काल माघार घेतली, म्हणजे काँग्रेसच्या. आणि आज दुपारी आम्ही त्यांना 3:30 वाजता बोलवून त्यांचे आभार मानणार आहोत आणि त्यांना या निवडणुकीमध्ये सक्रिय करणार आहोत. राज्यभरातला आकडा. हा, तर राज्यामध्ये जिथं माघार घेतलेलं नाही तिथं प्रदेश काँग्रेस योग्य ती कारवाई निश्चितपणे त्या ठिकाणी करणार. ज्यांना सांगून सुद्धा या ठिकाणी माघार घेतली नाही त्यांना नोटीस देणं असेल, जी पक्षशिस्तीची कारवाई ती प्रदेश काँग्रेसकडून केली जाईल. वंचित आणि शरद पवार गट एकत्र या निवडणुकीला सामोरं जातोय. सामान्यतः भाजपच्या विरोधातला जो मतदार आहे तो या सगळ्यांना मतदान करत असतो. हे रोखण्याचं एक आव्हान आपल्या समोर असणार आहे, ते कशा पद्धतीनं थांबवणार? नाही, शेवटी लोक विचार करताना काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, सत्ता बहुमत हे काँग्रेसचं येणार आहे, या भावनेतून काँग्रेसलाच मतदान करतील. त्यांना मॅन्डेट मिळेल नाही मिळेल हे मी मोठं वक्तव्य करणार नाही दुसऱ्या लोकांसारखं. समजा त्यांना सुदैवानं त्यांच्या जागा आल्या तर पोस्टपोल अलायन्समध्ये ते माझ्याबरोबर येतील. पण वंचित मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या वाट्याला 5 जागा आणि मागते, महादेव जानकरांच्या नाही, वाट्यात. ठीक आहे, हे चालू असते, म्हणजे शेवटपर्यंत चालू असते. आता आमची शिवसेनेची वाटाघाट करत असताना आम्ही 7 जागा त्यांना दिल्या. 1 जागेवर त्यांच्या उमेदवाराची तांत्रिक अडचण आली, तिथं आम्ही काँग्रेसचा उमेदवार दिला. हे अंडरस्टँडिंगचा भाग असतो आणि मला वाटतं तो बऱ्याच शहरामध्ये घडत असतो. केंद्रात आणि या राज्यात निवडणुकीत- महायुतीची सत्ता असताना कोल्हापूरमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यावर ते काय विकास करतील असं विरोधकांकडून सारखा आरोप केला जातो. मी याच्यावर 7 तारखेला जाहीरनाम्याच्या वेळी विस्तारानं उत्तर देणार आहे. साहेब तुम्ही नाही, मी हे बाकीच्यांसारखं भविष्यवाणी करणार नाही. आमच्या 80 येतील, स्पष्ट बहुमत मला मिळेल. मला स्पष्ट बहुमत काँग्रेसला त्या ठिकाणी मिळेल आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा आमच्या सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न असणारच आहे. साहेब, राज्य लेवलला किती प्लसनं काउंटिंग करायचं सध्या? नाही, मी काय आहे, कोल्हापुरातल्या लोकांच्यावर माझा विश्वास आहे, ते मला निश्चितपणे बहुमत देतील. आणि म्हणून माझा मॅन्डेट जो आहे तो माझा व्यक्तिगत एवढ्या जागा आणण्यापेक्षा
कोल्हापूरकरांनी मला द्यावा अशी माझी अपेक्षा असणार आहे. तुम्ही आता मॉर्निंग वॉक करताय, कशा पद्धतीचा रिस्पॉन्स येते लोकांच्या, काय लोक तुमच्या समोर प्रश्न मांडतायत? नाही, मी मगाशी म्हटलं तसं रस्ते आहेत, बेसिक सुविधा. आता आज सुद्धा सकाळी मी ज्यावेळी रंकाळ्यावर गेलो होतो त्यावेळी किमान एक 10 पर्यटक फॅमिलीज मला दिसल्या, ज्या मुलांना घेऊन घरच्यांना घेऊन सकाळ सकाळी झोपेतनं म्हणजे उठून डायरेक्ट रंकाळ्यावरचं विलोभनीय दृश्य बघायला आलेलं आहे. आता तिथं स्वच्छतागृहाचा अभाव त्या ठिकाणी आहे, स्वच्छता नाही आहे. म्हणजे रंकाळ्याचं स्वच्छता ही मेकॅनाइज्ड पद्धतीनं करावी लागेल. तिथं मेकॅनाइज्ड यंत्रणा वापरूनच रंकाळा स्वच्छ त्या ठिकाणी करावा लागेल. म्हणजे आजूबाजूचा परिसर, हजारो लोक तिथं फिरायला येतात आणि म्हणून रंकाळा हे आमचं वैभव आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आणि त्या सगळ्या आम्ही जाहीरनाम्यात अंतर्भूत करू. निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे गटातला वाद समोर आला. आता या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवार आणि भाजपचा वाद आहे तो समोर येतो. रवींद्र चव्हाणांनी काही वेळापूर्वी वक्तव्य केलं, अजित पवार आणि खुद गिरेबान में देखना चाहिए अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर काय भविष्य दिसते तुम्हाला? नाही, मला वाटतं हे एकमेकावर टीका करतात, सत्तेत कसे मांडीला मांडी लावून बसलेत. बाहेर पडा ना म्हणा, अजितदादांनी बाहेर पडावं. एवढी जर टीका होत असेल अजितदादांच्यावर भाजपकडनं तर भाजपनं त्यांना अजितदादांनी तर बाहेर पडावं किंवा भाजपनं तरी त्यांना काढावं. म्हणजे तुम्ही इकडं एकमेकाचे वाबाडे काढणार लोकांच्या समोर मतं मिळवण्यासाठी आणि मंगळवारच्या कॅबिनेटला तुम्ही एकत्र असणार. आज मला वाटतं या पुढच्या कॅबिनेटला जर आचारसंहिता जिल्हा परिषदेची लागली नाही तरी हे दोघं उजवीकडं आणि डावीकडे बसलेले आम्हाला बघायला मिळणार. हे थोतांड आहे, खोटं आहे सगळं हे. आणि मग जनतेनं फसू नये, या दोघांनाही घरी बसवायचं काम या महाराष्ट्रातल्या जनतेनं करावं अशी आमची इच्छा.